हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय हेल्दी बाईट सिरीज। तुम्हीही मार्केटमधून इडली डोसा बॅटर विकत घेता का? तर आता अजिबात गरज नाही, कारण मी बनवून दाखवणार आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने स्वच्छतेने घरच्या घरी इडली डोसा बॅटर विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह। फक्त थोडीशी तयारी आणि योग्य प्रमाणात साहित्य वापरलं तर तुम्हीही एकदम घरच्या घरी फ्लफी आणि वेल फर्मेंटेड इडली बॅटर तयार करू शकतात। तर चला मग बनवूया घरचं पौष्टिक ताजं इडली बॅटर। तर बॅटर बनवण्यासाठी मी इथे घेणार आहे 1 वाटी उडीद डाळ, त्याच वाटीच्या मापाने 2 वाट्या तांदूळ तुम्ही कोणताही यूज करू शकतात। फॉर एक्झाम्पल सुरती कोलम, सोना मसूर, इवन आंबे मोहरही यूज करू शकतात, पण शक्यतो चिकट तांदूळ टाळा जेणेकरून इडली चिकट होणार नाही। फॉर एक्झाम्पल इंद्रायणी तांदूळ। मग या सर्व जिन्सा एका मोठ्या बाउलमध्ये घालून घ्या आणि व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या। डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील सर्व पाणी निथळून घ्या। त्यानंतर आपण या स्टेजला त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून व्यवस्थित 4 तास भिजवून ठेवणार आहोत। भिजवत ठेवलेले मिश्रण आता एका मिक्सर जारमध्ये घालून थोडे करून ग्राइंड करून घेऊया। जर तुम्ही इडली बनवत असाल तर खूप जास्त फाईन ग्राइंड करायची गरज नाही, त्याला थोडंसं रवाळ स्ट्रक्चरच असू द्या जेणेकरून इडली आपली व्यवस्थित होईल। आता तयार आहे एकदम सॉफ्ट अँड फ्लफी बॅटर। ते व्यवस्थित एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ आणि मिक्स करून घेऊया। मेन थिंग इज फर्मेंटेशन। तर आता आपण बॅटर झाकण लावून व्यवस्थित 8 तास फर्मेंटेशनसाठी बाजूला ठेवूया। इथे तुम्ही पाहू शकतात की आता 8 तास झाले आहे आणि बॅटर एकदम व्यवस्थित फर्मेंटेड झालं आहे। यू कॅन सी इन दिस व्हिडिओ किती छान टेक्स्चर आला आहे आणि इथे तयार आहे आपले एकदम वेल फर्मेंटेड बॅटर। हे बॅटर यूज करून तुम्ही घरच्या घरी मऊ लुसलुशीत इडली, खमंग डोसे, इवन उत्तप्पाही तयार करू शकतात। अशा छान नवनवीन हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी माझे हेल्दी बाईट सिरीज नक्की चेक करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।